हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व, बरे आहेत ना? तर आज मी ब्लॉगची सुरुवात मी करतो आहे. थोडंसं वाटत असेल थोडा मी पण थोडा लो, म्हणजे बोलतो ना थोडा लो झालो आहे, असं दोघे नाहीत म्हणून थोडं एकटं वाटतं आहे. काय झालं अचानक की म्हणजे मध्यंतरी थोडासा एक इश्यू पण झाला, म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये, की ममताचा जो मोबाईल आहे, म्हणजे आम्ही बाहेर गेलो होतो थोडंसं कामासाठी, तर पाण्यामध्ये पडला मोबाईल. ॲक्च्युली पाऊस पण होता ना जोरात, त्याच्यामुळे हा बघा ममताचा मोबाईल, त्याच्यामुळे व्हिडिओ पण नाही बनवता येत आहे. तो प्रॉब्लेम झाला मेन तिच्या चॅनलला. तर मी तो आणला आहे मोबाईल, कारण बोललो थोडं रिपेअरिंग करून बघूया म्हणून घेऊन आलो. येताना आजच मी आलो आणि कामावरून आता घरी आलो आहे. तर त्याच्यानंतर मध्यंतर आता सुट्टी पण होती 1-2 दिवस, तर आम्ही मग पनवेलला गेलो. तर ममता आणि अनामिका तिकडे थांबले आहेत आणि मी घरी एकटा आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं मला थोडंसं लो फील वाटत होतं. तर बोला व्हिडिओ तरी स्टार्ट करतो, त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट केला मी. तर इकडे दाखवतो आहे बघा तुम्हाला. हा बघा आमच्या अन्नूचा पिंजरा बघा, असाच आहे, उघडाचा आहे, ती पण नाही आहे. आणि मला एकसारखं असं जाणवतं आहे, म्हणजे मी जेव्हा पण कामावरून येतो, चेंज वगैरे करतो, तेव्हा इकडून येते ती अशी, इथे याच्याच खाली असते पलंगाच्या, आणि अशी चावायला येते, म्हणजे धरायला येते थोडक्यात. थोडं प्रेमाने असेल किंवा असं थोडं रागात पण असेल, पण असं येते. तर मला एकसारखं तेच फील येत होतं. म्हणजे इकडे जेव्हा मी जातो आहे ना इथे, तर मला असं वाटतं की अनामिकाच येते की काय. मी थोडासा पाय थोडा मागे करत असतो, होतो मगाचपासून, अजून पण तसंच चालू आहे. तर सांगायचं हे तात्पर्य हेच की खूप असं वाटतंय, थोडं लोनली पण वाटतंय. म्हणजे असं आता आज तर असं बघायला गेलं तर पहिलाच दिवस आहे, पण तरी असं आठवण येते ना, कोण नसलं की घरात एकदम एकटं वाटतंय. हे बघा कोणच नाही, असं आपल्या माणसाचा आवाज असतो तर जरा बरं वाटतं. तर सगळ्यात आधी माझं तर हेच आहे की सगळ्यात आधी मोबाईल मला चालू करायचा आहे. तोपर्यंत जरा ममता अनामिका ब्लॉग्स या चॅनलला थोडेसे व्हिडिओ कमी येतील. जोपर्यंत माझ्याकडे आहे मोबाईल तोपर्यंत तर मी बनवतो आहे. जसा जेव्हा मोबाईल नीटपणे चालू झाला, रिपेअरिंग झाला, तर मी ममताकडेच साथ देणार आहे. असेल तिचा, मग तेव्हा तिचे व्हिडिओ येतीलच. तर सध्या आता घरी एकटाच आहे. तर आता माझी पण कामं थोडी मी आल्यानंतर थोडं आवरून घेतलं आहे बघा, सगळं बॅगेतलं सगळं लावून घेतलं, सामान वगैरे थोडे ते नीटनेटकं करून घेतलं, कचरा वगैरे काढून घेतला थोडा. आणि आता त्या चिंटूला पण जरा खायला घालतो मी खाली जाऊन. कारण जसं मी आलो ना म्हणजे कामावरून, म्हणजे ॲक्च्युली काय झालं, आम्ही सॅटर्डे गेलो ना, त्या दिवशी चिंटू जवळजवळ आमचं गाडीच्या इथे येऊन थोडा आम्हाला खेचत होता, म्हणजे जाऊ नका. म्हणजे बघा मुख्य प्राण्यांना किती कळतं रे. चिंटू तर तुम्हाला माहिती असेल, सोसायटीतलाच म्हणजे डॉगी आहे तो. म्हणजे छोटा असतानाच इकडच्या लोकांनी त्याला थोडा म्हणजे प्रेम दिला, थोडं खायला दिला, सपोर्ट केला त्याला, तर तो इकडेच थांबला. म्हणजे तो एवढा प्रामाणिक राहिला की सोसायटीत नाही त्याचं घर असं समजून तो इथेच राहतो. सोसायटीच्या विंगच्या बाहेर पण नाही जात, आणि दुसरा कोण माणूस आला त्याला आतमध्ये येऊन नाही देत. म्हणजे किती वेळ प्रामाणिक आहे बघा तो. पण जसा तो आता मोठा झाला आहे तसा सोसायटीवाल्याने त्याला दुर्लक्ष केलं आहे. म्हणजे एक बोलतो ना की म्हणजे थोडं अडगळ वाटायला लागले सोसायटीवाल्यांना. पण हरकत नाही, ती त्यांची इच्छा आहे. पण मला तरी त्याच्याविषयी खूप वाटतं, त्याच्यामुळे मी जसं शक्य होतं तसं त्याला थोडं बहुत तरी घालत असतो खायला वगैरे. तर त्याची त्याने जाण ठेवली. तर त्या दिवशी आम्ही जात होतो, त्या पाठच सोडत नव्हता. ममता पण सांगेल तुम्हाला की तो कसा करत होता ते. त्या गाडीवाल्यावरती पण भुंकला होते, याला घेऊन यांना म्हणून. आम्ही समजवलं की येईन म्हणून. आणि जसं मी आलो ना सोसायटीमध्ये आता संध्याकाळी, तर त्याने म्हणजे उड्याच मारायला लागला, अक्षरशः शेपटी वगैरे हलवायला लागला, उड्या मारायला लागला, काय करायला लागला. भरपूर म्हणजे आनंद झाला त्याला. आता त्याला पण जरा घालून येतो खाली जाऊन, आणि बघूया जेवणाचं काहीतरी करेन. तर असं चालू आहे. ठीक आहे, थोडं जाऊन येतो खाली मंडळी. आता खाली आलो आहे बघा, चिंटू आहे, त्याला खायला घातलं आहे. विचार 2 दिवस वाट बघत होता माझी. मी पण पनवेलला होतो ना, आणि खाणं घरीच होता, कोण घालणारं पण नाही सोसायटीमध्ये. ते लोक पण थोडेफार ऑब्जेक्शन घेत असतात सोसायटीवाले, पण हरकत नाही, मी तर घालतो. पण थोडं तरी आपण माणुसकी दाखवायला पाहिजे ना मुख्या प्राण्यांना. तर मी आता आलो, तसं तो माझ्या पाठी आलेला लगेच त्याने मला ओळखलं आणि खूप नाचत बिचत होता मी आलो तेव्हा. नेहमी असं तो रिॲक्शन देतो. त्याला घातलं आहे बघा खायला आहे बघा, हे बघा थोडं खातो आहे त्याचं खाणं. त्याला बघितलं की अनामिकाचीच आठवण येते मला मंडळी. बघा त्याला भूक किती लागली. त्याला पूर्ण भरून घातलं होतं लगेच, म्हणजे अर्ध्या मिनिटातच खाऊन टाकलं त्याने, एवढी त्याला भूक लागली होती. चिंटू खाते. मी असं घालत असतो त्याला. गाडी पण बघायची आहे, पॅक करून ठेवलेली ती. पाऊस पण पडत होता ना, चालू करून वगैरे काय बघितलीच नाही मी. बघतो सकाळी लागेल ना मला कामाला जाताना. तर चिंटूला घातलं की मग जरा बघूया काहीतरी तयारी करेन. जेवणाचं पण करायचं, थोडं बघतो काय करायचं ते. चिंटू कसं वाटलं तुला? त्याला पाणी पण आणलं आहे बघा, पाणी पण मी घालत असतो त्याला. पण तो पाणी पित नाही, त्याला भूकच भरपूर लागते. थांबणारच नाही बघा तो आता, त्याला पाणी घालायला गेलं. हा चिंटू का
तर आता खाली जाऊन आलो, चिंटूला पण खायला दिला आणि आता जेवणाचं काय बनायचं समजत नव्हतं. ममताला पण विचारलं काय करू, कारण मला पण काय समजत नाही ना. ममता थोडंफार मला म्हणजे सांगते असं असं करता तसं तसं कर, तसं मी काय थोडा बहुत करत असतो. आधी पण असं केलं आहे मी, पण ते काय असं सवय नाही ना नेहमीचं करायची, त्याच्यामुळे थोडा बहुत विसरून पण जातो, सगळ्या गोष्टी होतात. तिला नेटवर्कचा इश्यू आहे. आता ममता म्हणजे आईच्या फोनवर केलेला फोन, त्यात थोडा बोलणं झालं पण तेवढा बोलणं नाही होत आहे नीटपणे. आता मीच ठरवलं काहीतरी करतो, त्याच्यामुळे मी खिचडीची तयारी केली आहे. बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा असे तांदूळ आणि डाळ मी एकत्र घेतलेत, निवडून घेतलं आहे. तसं निवडायची गरज नाही, पण घेतलं आहे थोडंसं असं निवडून. इथे मिरची कट केली आहे, इथे हे पण आहे कढीपत्ता आणि इथे बटाटा घेतला आहे. बघा बटाटा असं साल वगैरे काढून हे केलं आहे. बघा थोडं तुम्हाला इथे दिसेल, थोडं अस्तव्यस्त आहे सगळं. त्यांना सगळं मला घासून मी ठेवेन नीटपणे. आणि मेन पाणी पण आलं आहे बघा. आता इथे फिल्टर पण चालू केलं आहे, इकडे पाणी भरायचं आहे थंडा वगैरे, आणि बाथरूममध्ये पण भरायचं आहे. ते पण आता मी करून घेतो. पाणी आधी हे कुकर लावतो, हे आता धुवून घेतो तांदूळ आणि हे डाळ, आणि फोडणी देऊन मग कुकर लावतो मी. ते बघा आता मी इथे तांदूळ आणि डाळ पण धुवून घेतली आहे छान स्वच्छ अशी पाण्याने, आणि त्याला तेल घातलं आहे. पळीभर तेल घालायचं आणि मोहरी घालायची. आता फोडणी देतो मी. मोहरी घातली याच्यामध्ये, मिरची घालतो आता त्याच्यामध्ये. मिरची घातली, मिरची थोडीशी तेलामध्ये थोडी फ्राय होऊन द्यायची. कढीपत्ता घालायचा. गॅस कमी करायचा. कढीपत्ता मिरचीची फोडणी झाली, फोडणी देऊन झाली की हळद घालायचं. बघा मी घातल्या जवळजवळ चमचाभर घातला तरी चालेल. त्याच्यामध्ये आता बटाटे घालतो, थोडं मिक्स करून घ्यायचं. वा, फोडणीचा स्मेल वरूनच कळतं की कशी होणार ती खिचडी. मस्त आता फोडणीचा मला स्मेल आला आहे. बघा झाली फोडणी देऊन. त्याच्या ह्याच्यात मी आता तांदूळ आणि हे डाळ त्याच्यात आता मी घालतो. आता हे बघा तांदूळ आणि डाळ मी याच्यात आता मिक्स केलं आहे. त्याच्यात मी जवळजवळ तुम्हाला सांगतो तांब्यावर तरी पाणी घालणार, कारण पाणी जास्त घालायचं, त्याच्यामुळे खिचडी मस्त अशी मऊ होते. हे बघा तांब्यावर पाणी घातलं, आणि आता एक चमचा मीठ घालतो मी याच्यामध्ये. चमचा भरून घातला तरी चालेल, आपल्या चवीनुसार घालायचं. बघा एवढं मीठ घालतोय. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक मी गोष्ट घालणार आहे, ती खूप इम्पॉर्टंट असते त्या खिचडीसाठी. ते आहे तूप. आता मी तूप घालणार आहे. बघा ममता काढून गेली होती तूप याच्या बरणीमध्ये आता जायच्या आधी. हे तूप छान पडतं, मी एकदाच आणतो डीमार्टमधून, मोठी पिशवी अशी 1 लिटरची. चांगलं पडतं ते बाहेरून असं आणण्यापेक्षा. पहिलं असं सुटा आणायचो, पण आता हेच गोवर्धनचं आणायला लागलं. हे छान पडतं. आता हे त्याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचे पण तूप घातलं तरी चालेल, तर मी ते घालणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा मंडळी, जवळजवळ 2 चमचे मी तूप घातलं, आणि आता झाकण लावणार कुकरचं, आणि याला मस्तपैकी 2 शिट्या होऊन देणार. त्यानंतर आपली खिचडी रेडी. मस्त 2 शिट्या पण काढू शकतात, म्हणजे तर 3 शिट्या पण काढू शकतात, पण मी 2 शिट्याच काढणार, बस होतं याच्यामध्ये 2 शिट्या काढल्या तरी. ते बघा असं झाकण लावून घेतलंय, आणि मेन झाकण लावताना रबर लावायचं, ते विसरायचं नाही. तर अशी आपली इन्स्टंट खिचडी आता ठेवली आहे मी शिजायला. 2 शिट्या झाल्या की ते बंद करणार, मग जेवायला घ्यायला रेडी खिचडी. आता पाणी पण ओव्हरफ्लो झालं आहे, तर पाणी मी आता आधी सगळं भरून घेतो, आणि खिचडी रेडी झाली की जेवायला बसेन. तर हे मला शिकवलं आहे ममताने, इन्स्टंट बनवायची. कधी काय लागलं, भूक लागली तर हे बनवू शकतो, खाऊ शकतो असं. तर आता ममता तर नाही आहे इकडे, पण तिने शिकवलेल्या गोष्टी तरी कामाला येतात ना. त्याच्यामुळे घरातली आपली स्त्री जर आपल्याला काय सांगत असेल, शिकवत असेल तर शिकवून घ्या, कारण कधी पण काही गोष्टी उपयोगी पडू शकतात म्हणून. तर थँक्यू ममता, आणि मिस यू ममता, अनामिका, बोथ ऑफ यू. चला मी आता पाणी भरून घेतो. हे बघा मंडळी, अशी खिचडी रेडी झाली मस्तपैकी गरमागरम अशी. वाह, ओ हो, बघा अशी वाफ येते मस्त गरमागरम खिचडी. इथे आईने भाजी दिली होती, ती पण मी थोडी घेतली आहे. इथे लोणचं घेतलं थोडं चवीला, पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही. आणि पापड घेतले आहेत भाजून बघा. तर आता मी खिचडी टेस्ट करतो आणि बघूया कशी झाली आहे ती. मस्त एक नंबर. तूप वगैरे घालून खूप छान असं. मी जेवून घेतो आता, तुम्ही पण या सर्वांनी जेवायला. थोडी गडबड झाली, काय झालं माहिती आहे का,
शिटी एक जास्त झाली, 2च काढायच्या असतात. मी 3 शिटी झाल्या माझ्याकडून चुकून. ॲक्च्युली लगेच झाली शिटी. मी जरा पाणी भरत होतं, मला कळालं नाही. त्याच्यामुळे थोडंसं तूप वगैरे घातलं होतं, ते मटेरियल बाहेर आलं. तर अजून याची टेस्ट अजून वाढली असती. मग ठीक आहे, चांगली लागते तशी. तुम्ही पण जेवण घेतो, तुम्ही पण ह्या सर्वांनी जेवायला. तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की पापड हा तळून खावा की भाजून खावा, तुम्हीच सांगा. कारण मला पण तळूनच आवडायचा, पण जेव्हापासून मला समजलं त्यापासून मी भाजूनच खातो पापड. तर तुम्ही पण नक्की सांगा सर्वांनी की नक्की पापड तळून खावा की भाजून खावा, तो आपल्यासाठी चांगला असतो. म्हणून हे बघा, मी पण पापड भाजूनच घेत असतो नेहमी, जेव्हापासून मला कळालं आहे. तर तुम्ही पण नक्की सांगा याच्यामागचं काय आहे ते कारण. आत्ता सर्व आवरून झालं. आता जवळजवळ वाजल्यात रात्रीचे 11 वाजल्यात आणि आत्ता सगळं माझं आवरून झालं आहे. बघा, किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन करून झालं आहे, भांडी पण घासून झाले आणि सगळं लावून झालं आहे. सामान वगैरे पण त्याचे लावायचं ते. तर आत्ता एक थोडंसं करायचं ठरवलं आहे. ते म्हणजे एकाने मला सजेस्ट केलं आहे की म्हणजे मी थोडं ना हे आपला ड्रायर असतो ना, हेअर ड्रायर, तो पण वाजून बघितला. तर थोडं पाणी त्यातलं आतलं तर नाही तेवढं हे झालं क्लिअर मोबाईलमधलं. तर एकाने मला सजेस्ट केलेलं ऑफिसमधल्यानेच की थोडा तांदूळ असताना त्या डब्यात ठेवा जरा, तर बघताना काही इफेक्ट पडतो का, ते गरम होतं ना त्याच्यामुळे. तर आता रात्रीचं मी ठेवणार आहे मोबाईल, बघूया काय होतं ते उद्यापर्यंत. तांदळाच्या डब्यात ठेवते आता, त्याने किती इफेक्ट पडतो कळेलच. बघूया ते रिस्क घेऊन बघतोय. त्याने काहीतरी थोडं बहुत जरी काय झालं, आतलं पाणी जरी कमी झालं आणि नीटपणे मोबाईल चालला तर बरं होईल. तर बघतोय, ट्राय करू. तेव्हा तुम्हाला विश्वास नाही बसणार की एका युट्यूबरचा मोबाईल आहे ज्याच्यावर म्हणजे आमचं चॅनल चालतं, युट्यूबचे सगळे व्हिडिओ बनवतो. बघा, ते जे चॅनल आहे त्याचा मेन मोबाईल आहे. तर आता हा मोबाईल मी बघा कशात ठेवणार आहे. ते बघा, आता तांदळामध्ये घालून ठेवतो आहे, हा रात्रभर असाच ठेवणार आहे. ते बघूया किती इफेक्ट पडतो ते, याचा काय इफेक्ट होतो ते. मला पण काय माहिती नाही काय होणार ते इफेक्ट, पण बोलो बघूया ट्राय करून काय होतं ते. तर तुम्ही पण नक्की सांगा की हे केलं आहे ते योग्य केलं आहे का. मला तर रिझल्ट दिसेलच उद्या सकाळपर्यंत काय होतं ते. तुम्ही पण नक्की सांगा याचा काय इफेक्ट दिसेल ते. तर ठेवलं आहे फायनली मोबाईल. थोडासा असं रिस्क पण वाटत होती मला, थोडंसं असं म्हणजे वाटत होतं काय करू, थोडंसं टेन्शन पण आलं. पण ठीक आहे, विचार केला जाऊ द्या, आता जे होईल ते होईल. तर ठेवूनच दिलं आहे. उद्या सकाळी बघतो काय होतं ते, त्याचा म्हणजे इफेक्ट किती होतं ते. तर आता व्हिडिओ इथेच स्टॉप करतो. आता रात्र पण झाली आहे, म्हणताना अनामिकाशी पण जरा बोललो थोडा वेळ. ते लोक पण आता झोपलेत, कारण तिथे पण कामाला वगैरे जायचं असतं राधाला, तर लवकर झोपले ते. तर मी पण आता झोपतो. तर भेटू आपण परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. सगळ्यांनी काळजी घ्या आपली. आणि नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ममता अनामिका ब्लॉग. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, हाईप द्या. बाय मंडळी, टेक केअर, गुड नाईट, लव्ह यू ऑल. मॉर्निंग मंडळी, आता उठलो मी, थोडंसं लेटच झालं उठायला. आता बघूया काय झालं आहे त्या मोबाईलचं. एका रात्रभर मी याच्यातच ठेवला होता मोबाईल. हे बघा, चेक करतो काय झालं आहे का, बरोबर चालू ते. अजून काय तसं तेवढा इफेक्ट नाही वाटला, पण ओके वाटतंय ठेवलेला ते. बघतो आजचा दिवस यूज करून. आता मे बी सर्व्हिस सेंटरला दाखवायला लागेल. थोडा बहुत इफेक्ट वाटतोय झाला आहे त्याचा.